नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे। जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत। कर्जमाफीची योजना कशा पद्धतीने असणार आहे, या योजनेचा फायदा कोणाला भेटणार आहे आणि नक्की त्यांना कितीपर्यंत कर्जमाफ भेटणार आहे, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। आणि हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा। तर बघा, किसान क्रेडिट कार्ड म्हणजे KCC अंतर्गत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना विशेष महत्त्व बाळगते। शेती कामासाठी आणि शेतीशी निगडीत व्यवसायांसाठी अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे। विशेषतः नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, अतिवृष्टी किंवा इतर आर्थिक संकटाच्या काळात सरकार या योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांचे कर्ज माफ करते। यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय। तर बघा, या योजनेचे शेतकऱ्यांना अनेक विविध फायदे होतात। सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे थकीत कर्जाची संपूर्ण कर्जमाफी भेटते। कर्जाचा डोंगर डोक्यावर असताना शेतकरी मानसिक तणावाखाली असतो, त्याला रात्रीची झोप लागत नाही, कर्जाची चिंता त्याला सतावत असते, त्रस्त करत असते। अशा परिस्थितीत कर्जमाफी योजनेमुळे त्याला मोठा दिलासा मिळणार आहे आणि कर्जाचा बोजा कमी झाल्याने तो मोकळ्या मनाने शेतीकडे लक्ष देऊ शकणार आहे। तर बघा, खाजगी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घेण्याची गरज भासत नाही, हा या योजनेचा आणखीन एक महत्त्वाचा फायदा आहे। सावकारी कर्जाच्या विळख्यात अडकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारायला लागतो। KCC कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात बँकेकडून कर्ज मिळते आणि त्यांना सावकाराकडे सुद्धा जावे लागणार नाही। आर्थिक स्थैर्य हे या योजनेचे सर्वात मोठे यश आहे। कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता प्राप्त होणार आहे। ही स्थिरता त्यांच्या शेतीच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे। आर्थिक भार कमी झाल्याने ते दर्जेदार बियाणे, रासायनिक आणि सेंद्रिय खते, आधुनिक शेती अवजारे यांच्यामध्ये गुंतवणूक करू शकणार आहेत। याचा थेट परिणाम शेतीच्या उत्पादकतेवर होणार आहे। उत्पादन वाढल्याने त्यांचे उत्पन्न देखील वाढणार आहे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान हे सुधारणार आहे। तर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पत्त्याचा पुरावा, रेशन कार्ड, बँक स्टेटमेंट, KCC खात्याचे पासबुक किंवा स्टेटमेंट आणि रद्द केलेला चेक यांचा समावेश होतो। ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे। राज्य सरकार किंवा कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येते। नवीन वापरकर्त्यांना आधार नंबर, मोबाईल नंबर आणि KCC नंबर देऊन नोंदणी करावी लागणार आहे। त्यानंतर कर्जमाफी विभागात जाऊन KCC कर्ज खात्याचे तपशील भरावे लागणार आहे। आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा लागतो। अधिकारी अर्जाची आणि कागदपत्राची पडताळणी करतात आणि सर्व योग्य असल्यास कर्जमाफीची प्रक्रियाही सुरू होणार आहे। थोडक्यात KCC कर्जमाफी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरलेली आहे। कर्जबाजारी शेतकऱ्यांना ही योजना नवसंजीवनी देते। या योजनेमुळे शेतकरी कर्जमुक्त होऊन नव्या जोमाने शेती करू शकतात। त्यांच्या जीवनमान हे सुधारण्यास आणि शेतीचा विकास करण्यास या योजनेची खूप मोठी मदत होते। तर बघा, क्रेडिट स्कोअरवर होणारा सकारात्मक परिणाम हा या योजनेचा महत्त्वपूर्ण पैलू आहे। थकीत कर्जे माफ झाल्यामुळे शेतकऱ्यांना क्रेडिट स्कोअर सुद्धा चांगला राहतो। यामुळे भविष्यात त्यांना नवीन कर्ज किंवा कर्ज सुविधा मिळवणे सोपे जाते। बँका देखील चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक ते कर्ज देण्यास तयार असतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे। अल्पभूधारक किंवा सीमांत शेतकरी असणे हा पहिला महत्त्वाचा निकष आहे। शेती, पशुपालन किंवा मत्स्यपालन करणारे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतात। कर्ज KCC योजनेअंतर्गत घेतलेले असणे आणि ते केवळ शेतीशी संबंधित कामासाठीच वापरलेले असणे आवश्यक आहे। बँकेच्या नोंदणीनुसार थकीत किंवा न भरलेले कर्ज असावे। योजनेने निर्धारित केलेल्या कालावधीत कर्जे यासाठी पात्र ठरतात। तर बघा, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा। तर शेतकऱ्यांची संपूर्ण सरसकट ही कर्जमाफी होणार आहे, परंतु ती कर्जमाफी करण्यासाठी KCC अंतर्गत तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागणार आहे। आणि मी सांगितलेलं त्या पद्धतीने जर तुम्ही हे सर्व केलं तर तुमची कर्जमाफी नक्कीच होणार आहे। आणि हे सर्व करण्यासाठी केवळ 2000 रुपयांचा खर्च येणार आहे। बघा,
जर तुम्ही ही सर्व माहिती व्यवस्थित करून जर घेतली तर तुमची कर्जमाफी ही सरसकट जी होणार आहे ती पूर्णपणे व्यवस्थित होणार आहे. आणि तुम्ही आत्ता लगेच ही सर्व माहिती तयार करून ठेवा, जेणेकरून सरकारने तर कर्जमाफीची घोषणा केलेली आहे, तर त्या घोषणेमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला कर्जमाफ मिळणार आहे हे सर्व सविस्तरपणे सांगणारच आहेत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. जास्तीत जास्त लोकांना, शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.